कोणार्क, अपना शहर अपनी बात। उल्हासनगर 4 आशिळेगाव परिसरात पतीद्वारे पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती राजेश खान याने आपली पत्नीची गळा आवळून हत्या केली। पाहुयात यावरच आमची एक स्पेशल रिपोर्ट। आशेला गांव परिसर में 2 दिन पहले आशेला गांव परिसर के नागरिकों में तब सनसनी फैल गई जब एक मर्डर का मामला उनके परिसर में सामने आया। बताया जाता है कि राजेश खान जिसने 2 शादी की हुई थी, जिसकी एक बीवी जो है ऑलरेडी कलकत्ता में रहती थी और उसने दूसरी शादी यहाँ उल्लासनगर में की थी जमीला खान नामक महिला के साथ। बताया जाता है कि चरित्र के वो उस महिला के यानी कि अपनी बीवी के चरित्र के ऊपर शक किया करता था और साथ ही साथ कुछ पैसों के मामले को लेकर उसने जमीला खान की जो है हत्या कर दी और हत्या करने के बाद उसके मृतक शरीर को जो है उसकी डेड बॉडी को एक बैग के अंदर डाल के फरार हो गया। जब इस मामले की खबर पुलिस को पड़ी तो पुलिस ने इसमें काफ़ी सतर्कता जो है दिखाई और आरोपी जमील खान को जो है कलकत्ता से पकड़ के यहाँ पर जो है ले आए। विठलवाड़ी पुलिस स्टेशन और उसके साथ ही साथ जो क्राइम ब्रांच है, दोनों ने जो है राजेश खान को जो है कलकत्ता से गिरफ्तार किया। बहरहाल इस पूरे मामले का जो है जाँच की जा रही है और आगे किस प्रकार के नतीजे सामने आने वाले हैं ये भी अभी देखने को होगा। बहरहाल जो आरोपी है उसको पकड़ लिया गया और उसके ऊपर अभी जो है कार्रवाई की जा रही है। कैमरा पर्सन चीना के साथ कुणाल कपूर, कोणार्क न्यूज। विशेष म्हणजे खुनाच्या या घटनेच्या नंतर लगेचच विठ्ठलवाडी पोलिसांना आरोपी राजेश खान याला पकडण्यास यश आले आहे। पाहुयात यावरच पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया। हा प्रकार राजाराम कॉम्प्लेक्स आशेडेपाडा फ्लॅट नंबर 311 मध्ये राहणारा सफीउल्ला हा रात्रीची गस्त करताना रस्त्यात भेटला व म्हणाला, मला आत्ताच फोन आलेला आहे की राजेश खान याने फोन करून सांगितलं की बॅगेमध्ये मी जमीला शेख हिचं प्रेत भरून ठेवलेलं आहे, ती बॅग कुठेतरी फेकून दे। म्हणून मी सगळ्यांना उठवलं आणि त्यातले आम्ही लोक पोलिसांना माहिती देण्यासाठी रस्त्याने चाललो आहोत। म्हणून आम्ही त्यांना आमच्या गाडीत बसवून त्यांच्या फ्लॅटवर जाऊन त्यांचं दरवाजाचं लॉक उघडून घरात गेलो। तिथं पंचांच्या समक्ष त्या फोन आलेल्या माहितीप्रमाणे रेक्झिनची काळी बॅग, तिचं लॉक तोडून ती बॅग उघडून पाहिली तर तिथं जमीला शेखचा मृतदेह कोंबून ठेवलेला होता। तिच्या शरीरावर मारहाण झालेली होती, गळा काहीतरी दोरीने आवळून तिला ठार केलेलं होतं। तिचा आपण डॉक्टरांकडे पोस्टमॉर्टम केलेला आहे आणि आपल्या उल्हासनगरमध्ये पेट्रोलिंग फिरत असताना राजेश खान तिचा पती हा मिळून आल्याने त्यास आज रोजी आम्ही अटक केलेली आहे। काय प्रकार वाटतो, कशावर मारलं त्यांनी, काय कारणासाठी? तो चारित्र्याचा संशय घेत असे, पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता आणि चारित्र्याच्या संशयाच्या कारणावरूनच त्याने तिला ठार करून बॅगेत डांबून ठेवलेलं होतं। त्याच्यावरती काय कलम काय लावले आपण आता IPC 302, 201 कलम लागलेला आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बात।